नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आमच्यासोबत आनंदाने शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळतील. चला तर मग आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, आज आपण या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट कव्हर करणार आहोत. हा आहे फ्युअल आणि हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा सुद्धा. तर या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. इतक्या वेळा आपण मागे काय बघितलं, मागच्या पार्ट्समध्ये सगळे मिनरल्स आणि ओर्स बघितले आपण, बरोबर ना. आणि आशा करते की ते तुम्हाला समजले असतील. नसेल बघितले तुम्ही तर तुम्ही पार्ट 1मध्ये एस एस के दर्शन या चॅनलच्या पार्ट 1मध्ये जाऊन बघा, तिथं तुम्हाला मिळून जातील ते. तर सेकंड पार्टमध्ये आपण इथे बघणार आहोत आज फ्युअल म्हणजे काय असतं. फ्युअल म्हणजे इंधन असतं, बरोबर ना. तर कोण सांगू शकेल की फ्युअल कोणत्या टाईपचे असतं, आपण कोणते फ्युअल बघतो किंवा कोणते फ्युअल आपण यूज करत असतो. व्हॉट इज मीन बाय फ्युअल म्हणजे काय. इथे बघा क्वेश्चन विचारलेला आहे. विच नॅचरल रिसोर्सेस डू वी यूज ॲज अ फ्युअल. कोणते नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधनं आपण वापरत असतो ॲज अ फ्युअल म्हणून, ॲज अ इंधन म्हणून. कोणते असतात मला सांगा बरं. सगळे असतात ना, बरोबर ना. आपल्याला डेली यूजचेच माहिती आहे. आपण पेट्रोल वापरतो, डिझेल वापरतो, बरोबर की नाही. त्याच्यानंतर गॅसेस वापरतो आणि ऊड वगैरे वापरतो. हे झाले काय, फ्युअल झाले. फ्युअल म्हणजे काय असतं, म्हणजे फ्युअल म्हणजे आता तुम्हाला एक मराठीतून सांगायचं ठरलं तर कसं की असा एक सबस्टन्स असतो, असा एक पदार्थ असतो की ज्यापासून काय प्रोव्हाइड होते, हीट प्रोव्हाइड होते किंवा पॉवर प्रोव्हाइड होते, बरोबर ना. म्हणून तर आपण त्याचा यूज करत असतो ना. ज्यावेळेस ते काय होतात, बर्न केल्यानंतरच पॉवर होईल ना क्रिएट त्याच्यातून. मग लाकूड जर बर्न नाही केलं, पेट्रोल जर बर्न नाही झालं तर त्याच्यामधून आपल्याला हीट मिळेल, पॉवर मिळेल का, नाही. तर ते बर्न झाल्यानंतरच मिळते. तर त्याला काय म्हणतात, इंधन म्हणतात. मग कोणत्या प्रकारचे असतात सांगा बरं. पेट्रोल वापरतो आपण, डिझेल वापरतो, LPG वापरतो, आता CNG पण आलेत. त्यानंतर काय आले, कोल वापरला जातो, कोळसा वापरला जातो. पण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण काय वापरतो, पेट्रोल डिझेल वापरतो. तर काय होतं पेट्रोलने, काय होतं मला सांगा. काय चालतं पेट्रोलवर, तर ह्या सगळ्या व्हेकल्स चालतात, बरोबर की नाही. ज्या कार वगैरे असतात त्या सगळ्या कशावर चालतात, याच्यावर चालतात, पेट्रोलवर चालतात आणि डिझेलवर पण चालतात. पण पेट्रोलवर चालणाऱ्या कार ज्या असतात त्या आपण बघितलं त्यांचं इंजिन कसं असतं, फास्टली रन होतं आणि मेन म्हणजे स्मूथली चालतं ते, बरोबर ना. आणि डिझेलवरचं कसं असतं की डिझेलवरचं आणि त्या पेट्रोलच्या गाड्यांचं ॲक्सेलरेशन पण कसं असतं, फास्ट असतं किंवा क्विक स्टार्ट होतात त्या गाड्या बघा. तर पण आणि नॉईज फ्रेंडली पण असतात. खूप जास्त नॉईज पण नाही करत त्या गाड्या बघा. पण डिझेलचं कसं असतं बघा, डिझेलचं ॲक्सेलरेशन पण थोडंसं कमी असतं आणि जास्त डिझेलचं कसं असतं बघा. डिझेल शक्यतो कशात वापरलं जातं बघा तुम्ही, ज्या मोठ्या व्हेकल्स असतात ना, ट्रक अशा ज्या कॅरियर वाहून नेतात बघा, त्या अशा लोडेड गाड्या असतात त्यांच्यामध्ये डिझेल वापरलं जातं शक्यतो जास्त. कारण त्यांना काय करायचं असतं, फक्त लोड कॅरी करायचं. स्पीड जरी कमी असला तरी त्यांना चालून जातं, पण त्यांना काय असतो, हेवी लोड कॅरी करायचं असतो, बरोबर ना. आणि थोडीशी प्राईस पण कमी असते डिझेलची पेट्रोलपेक्षा. मग हे जे पेट्रोल डिझेल असतो, आपण हे जे पेट्रोल डिझेल बघतो, पण यांच्यामुळे काय होत असतं मला सांगा बरं. हे ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस हे यूज केलं जातं त्यावेळेस यांच्यामधून काय हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात. कार्बन मोनॉक्साईड वगैरे असे गॅसेस बाहेर पडतात ना, जे हार्मफुल असतात आपल्या या नेचरसाठी, एन्व्हायरमेंटसाठी. आणि हे लक्षात आल्यामुळे आता आपण काय वापरायला लागलो, LPG, CNG बघा. आता CNGचा जे LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असतो आणि CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असतो. तर यांचा वापर आपण काय करायला लागलो. पण LPGचे पण काय झालेले की थोडेसे म्हणजे LPG हा क्लीनर असतो, पेट्रोल डिझेलपेक्षा जास्त असतो आणि त्याची मेंटेनन्स कॉस्ट पण कमी असते. पण काय होतं की LPGचे आणि त्याच्यामधून जे आपण म्हणतो ना ते गॅसेस वगैरे, ते पण कमी प्रोड्यूस नाही होत, म्हणजे कमीच होतात खूप. पण LPGचे स्टेशन्स काय खूप कमी आहेत. पण मग आता आपण सगळ्यात जास्त बघा CNG वापरायला लागलेलो आहे. म्हणजे CNGचे बऱ्यापैकी स्टेशन्स त्यांनी अवेलेबल करून दिले आता. कारण आता सगळेजण एन्व्हायरमेंट हे झाले, असे कॉन्शियस झाले आता. सगळे कंट्रीज एन्व्हायरमेंट कॉन्शियस झाले की आपल्याला एन्व्हायरमेंटची काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आता बघा आपण CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आता आपण वापरायला लागलो. हा कसा असतो मला सांगा बरं. जो पेट्रोल डिझेलमध्ये सपोज 80% कार्बन मोनॉक्साईड असतो, तर तो तेवढा काय होतो याच्यामध्ये कमी होऊन जातो, बरोबर ना. हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतात, नॉईज कमी असतो या गाड्यांचा. आणि मुळात म्हणजे मॉडिफाईड नाही करावं लागत फार जास्त असं त्या पेट्रोल डिझेलच्या गाड्यांच्या मशीनला. त्याच्यामध्ये CNG वापरला जाऊ शकतो, बरोबर की नाही. आणि हे काय असतात की यांची जी हे असते काय, यांचे जे स्टेशन्स आहेत आता, जे फिलिंग स्टेशन, CNG फिलिंग स्टेशन, हे पण आता काय करून दिले यांनी, जास्त अवेलेबल करून दिलेत, बरोबर की नाही. त्याच्यानंतर इथेनॉल असतं बघा. इथेनॉल तर एकदम एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतं बघा. ते शुगर कॅन वगैरेपासून बनवलं जातं, तर ते इथेनॉल असतं. त्यानंतर आणखी कोणते असतात मला सांगा बरं. कोल असतो. कोल तर सगळ्यांनाच माहिती आहे. कोल काय असतो, दगडी कोळसा तर हा सगळ्यात मोठी खनिज संपत्ती आहे. कारण माफ करा,
दगडी कोळशावर तर खूप काही चालतं. मोठे मोठे जे असतात ना औद्योगिक क्षेत्र, हे थर्मल पॉवर सेंटर जिथून आपल्याला इलेक्ट्रिसिटी वगैरे येते, हे सगळे कशावर चालतात? या कोलवरच चालत असतात. किंवा हे रेल्वे वगैरे जे चालतात हे सगळे कोलवरच चालत असतं. आपण बघतो ह्या वीटभट्ट्या वगैरे जे असतात बघा आपल्याकडे, त्याच्यामध्ये कोलच वापरला जातो. त्यानंतर आता जेवढे इंडस्ट्रीज असतात ना मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये कोलचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. मित्रांनो, या पार्टशी रिलेटेड आलेली वोकॅब्लरी इथे मेन्शन केलेली आहे. आशा करते की चॅप्टर लर्न करत असताना ती तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. इथपर्यंत तर तुम्हाला माहिती आहेत ना. तर चला आपण स्टार्ट करूयात आता पुढे. चला तर मित्रांनो, या ठिकाणी बघूयात. व्हेरियस सबस्टन्सेस आर यूज्ड इन डे टू डे लाईफ फॉर जनरेटिंग एनर्जी. निसर्गामध्ये असणारे कितीतरी सबस्टन्सेस आपण काय करतो, या डे टू डे लाईफ जगत असताना आपण एनर्जीसाठी वापरत असतो किंवा ते वापरले जातात. दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड फ्युअल, आणि त्यांनाच काय म्हटलं जातं? फ्युअल म्हटलं जातं, इंधन म्हटलं जातं. फ्युअल्स आर फाउंड इन सॉलिड, लिक्विड और गॅसेस स्टेट. फ्युअल हे 3 स्टेटमध्ये सापडतात. सॉलिड पण असतात, स्थायीरूप पण असतात, लिक्विड पण असतात, द्रवरूप पण असतात किंवा गॅसेस फॉर्ममध्ये पण असतात. नेक्स्ट इज कोल. आता कोल म्हणजे काय? दगडी कोळसा. सगळ्यांना माहितीच आहे दगडी कोळसा कसा असतो? काळा असतो, बरोबर ना. तर तो दगडी कोळसा, हा कोल कसा तयार झाला हे आपण इथे बघणार आहोत. मिलियन्स ऑफ इयर्स फॉरेस्ट गॉट बरीड अंडरग्राउंड ॲज अ रिझल्ट ऑफ अ सर्टन नॅचरल इव्हेंट्स. म्हणजे लाखो वर्षापूर्वी काय झालं? ही जी जंगलं होती ना, ही गाडली गेली. कशाखाली? जमिनीखाली. काही नॅचरल इव्हेंट्स झाले, काही नैसर्गिक घडामोडी झाल्या, म्हणजे झाले असतील, काही भूकंप झाले असतील, काही वेगळ्या घटना झाल्या असतील. त्यामुळे काय झालं असेल? ही जंगल काय झाली? जमिनीखाली गाडली गेली. मग जंगलामध्ये कोण कोण राहतं? हे ॲनिमल्स असतात सगळे, ते सगळेच्या सगळे काय झाले? जमिनीखाली गाडले गेले. आणि जंगल तुम्हाला माहिती आहे, आता आपण खूप सारे जंगल तोडले, पण जुन्या काळी कशी होते? खूप जास्त काय होती? जंगलं होती. म्हणजे खूप जास्त भाग जंगलाचा काय झाला? जमिनीखाली गाडला गेला. द लेयर्स ऑफ सॉईल केप्ट गेटिंग डिपॉझिट ओव्हर देम. आणि काय झालं? त्या गाडली जाऊन त्यांच्यावर काय झालं? सॉईलचा लेअर जमले गेले, म्हणजे थरच्या थर मातीचे त्यांच्यावर काय झाले? जमले गेले. द व्हेरी हाय प्रेशर फ्रॉम अबो, म्हणजे वरून त्यांच्यावर काय पडलं? म्हणजे खाली दाबले गेल्यामुळे वरून त्यांच्यावर प्रेशर पडलं, दाब पडला. अँड द हीट फ्रॉम द अर्थ इंटेरियर. आणि पृथ्वीच्या पोटामध्ये काय आहे? हीट आहे, उष्णता आहे, बरोबर ना. कारण आतमध्ये वोल्कॅनो वगैरे असतात. मग हीटमुळे काय झालं? आतली हीट आणि वरचा दाब यामुळे काय झालं? हळूहळू त्यांच्यात ट्रान्सफॉर्मेशन कशात झालं? स्लोली ट्रान्सफॉर्म द बरीड प्लांट्स इंटू अ फ्युअल. हे जे प्लांट होते, हे जे झाडं होती, झाडं झुडपं सगळी गाडली गेली, जंगलातली झाडं, तर यांचं हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन कशात झालं? फ्युअलमध्ये झालं. त्यांचंच इंधन झालेलं आहे त्यांचं ते. पण ते काय लगेच एका दिवसात नाही झालं, असं खूप वर्ष, हजारो लाखो वर्ष ही प्रोसेस चालली. आणि त्यानंतर त्यांचं कन्व्हर्जन, ट्रान्सफॉर्मेशन कशात झालं? फ्युअलमध्ये झालं, इंधन. आणि तेच इंधन तेच फ्युअल आपण आज वापरत आहोत. कोल वॉज दस फॉर्म फ्रॉम द रिमेन ऑफ दोज प्लांट्स. आणि हा दगडी कोळसासुद्धा कशापासून तयार झाला? की ज्या वनस्पतींचे जे अवशेष उरले होते ना, रिमेन्स म्हणजे जे अवशेष उरले होते ना त्या प्लांट्सचे, तर त्याच्यापासून काय झाला? हा दगडी कोळसा तयार झाला. दॅट इज वाय कोल इज सेड टू बी अ फॉसिल फ्युअल. त्यामुळेच त्या कोलला काय म्हटलं जातं? फॉसिल फ्युअल. फॉसिल म्हणजे जीवाश्म इंधन. जीवाश्म म्हणजे काय? जो जीव असतो, जीव म्हणजे सजीव, त्याच्यापासून काय तयार झाला? अश्म. अश्म म्हणजे का? जीवापासून काय तयार झाला? अश्म म्हणजे दगड तयार झाला, त्यालाच काय म्हणतात? जीवाश्म. आणि ते आपण इंधन म्हणून वापरतो, म्हणून फ्युअल, म्हणून इंधन म्हणजे फॉसिल फ्युअल. समजलं इथपर्यंत? बघा या ठिकाणी कोल इज फाउंड इन अ माइन्स. आता हा कोल म्हणजे हा दगडी कोळसा कुठे सापडतो? माइन्समध्ये, म्हणजे खाणीमध्ये सापडतो, बरोबर ना. असे डोंगर फोडले जातात आणि मग त्यातून बघा दगडी कोळसा काढला जातो, खाण बनवून. मग आता ह्या कोलचे कोणते टाईप्स आहेत आपल्याला बघायचे आणि हे लक्षात ठेवायचे, कारण एक्झामला कायम विचारले जातात. आणि हे आपल्या नॉलेजमध्ये पण असलं पाहिजे, आपल्याला माहीत असले पाहिजे त्यांची नावं. आणि पुढे MPSC UPSCचे पण क्वेश्चन्स असतात की ब्राऊन कोल कशाला म्हणतात, त्यांचे स्पेशली नावं आहेत. तर हे 5 नावं लक्षातच ठेवायचे कोलचे. पीठ, हे शक्यतो तुम्हाला बघा TV वर कायम ऐकायला मिळतात. पीठ, लिग्नाईट, त्या लिग्नाईटलाच ब्राऊन कोल म्हणतात. बिट्युमिनस कोल आणि हे अँथ्रासाइट. लक्षात आलं का? हे 4 लक्षात ठेवा. पीठ, लिग्नाईट, लिग्नाईटलाच ब्राऊन कोल म्हणतात. बिट्युमिनस कोल आणि अँथ्रासाइट, हे 4 आहेत. आर द व्हेरियस टाईप्स ऑफ कोल. तर ह्या 4 प्रकारची नावं आपल्याला लक्षात ठेवायची. त्यापैकी अँथ्रासाइट इज अ कोल ऑफ द हायेस्ट ग्रेड. तर सगळ्यात उच्च प्रतीचा जो कोल असतो तो कोणता आहे? अँथ्रासाइट. हे लक्षात ठेवायचं. जो अँथ्रासाइट आहे तो हायेस्ट प्रतीचा आहे. पीठ, लिग्नाईट, त्याला ब्राऊन कोल म्हणतात, बिट्युमिनस आणि अँथ्रासाइट. कोल इज इन अ वे अ स्टोर हाऊस ऑफ कार्बन. आणि कोलमध्ये लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त कार्बन जो असतो ना, तो या कार्बनचा साठा
तो या दगडी कोळशामध्ये असतो. तर याचा उपयोग मग कशासाठी केला जातो? सगळ्यात जास्त कार्बन असतो ना, इट इज बर्न टू ऑब्टेन हीट एनर्जी. म्हणजे हा बर्न केला जातो, जाळला जातो. का बरं? त्याच्यापासून हीट एनर्जी मिळवण्यासाठी, औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी. आता हे बघा, औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये ना वीज निर्मितीमध्ये याचा इंधन म्हणून वापर केला जातो. बघा, तुम्हाला माहीत असेल, कोल इज यूज्ड ॲज अ फ्युअल. कोल हा ॲज ए इंधन म्हणून वापरला जातो. इट इज यूज्ड ॲज अ फ्युअल इन अ थर्मल पॉवर. थर्मल पॉवरमध्ये म्हणजे वीज निर्मिती केंद्र असतात ना, त्यांच्यामध्ये बघा, तर हे वापरले जातात ॲज अ इंधन म्हणून, ॲज अ फ्युअल म्हणून वापरलं जातं. ॲज वेल ॲज टू रन बॉयलर्स अँड रेल्वे इंजिन्स. आणि रेल्वे इंजिन वगैरे चालवण्यासाठी, तर ते बॉयलर्स वगैरे चालवण्यासाठी काय केलं जातं? ह्या कोलचा वापर केला जातो. कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतो? कार्बन असतो. आणि याची जी एनर्जी असते ही खूप जास्त असते. हीट याच्यामधून जास्ती प्रोड्यूस होते. कोल इज ऑल्सो यूज्ड ॲज अ फ्युअल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग ब्रिक्स. आणि बेकिंग ब्रिक्स म्हणजे ह्या गावातून बघितलं आहे का, विटभट्ट्या असतात बघा. आता एवढ्या मोठ्या विटा भाजायच्या असतात. मग त्यासाठी काय? त्यासाठी एनर्जी, हीट जास्त लागते. मग तिथं काय वापरलं जातं? कोल वापरला जातो. हा दगडी कोळसा वापरला जातो. इन किल्स ऑन अ लार्ज स्केल. तर त्याचा मोठ्या प्रमाणावर काय केला जातो? वापर केला जातो. द गॅसेस फ्युअल्स प्रोड्युसर गॅस अँड वॉटर गॅस आर ऑप्टेन फ्रॉम कोल. आणि ह्या दगडी कोळशापासून कोणते काय मिळवलं जातं? तर हे गॅसेस फ्युअल्स मिळवले जातं. गॅसेस फ्युअल म्हणजे एक वायुरूप इंधन मिळवलं जातं, प्रोड्युसर गॅस मिळवलं जातं आणि वॉटर गॅस मिळाला जातो. हे 3 लक्षात घ्या तुम्ही, की वॉटर गॅस मिळवला जातो, प्रोड्युसर गॅस मिळवला जातो आणि गॅसेस फ्युअल्स ऑप्टेन फ्रॉम कोल. कोल ॲज अन एनर्जी रिसोर्स कॉन्ट्रीब्युट्स ग्रेटली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आणि हा सगळ्यात जास्त वापर कुठं केला जातो? तर याच्यामध्ये कशामध्ये वापर केला जातो? ह्या इंडस्ट्रियल, औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे इंडस्ट्रियल औद्योगिक विकासासाठी काय केला जातो? या कोलचा खूप जास्त वापर केला जातो. इथपर्यंत लक्षात घ्या. बघा, या ठिकाणी मित्रांनो काय सांगितलेलं आहे आपण, का हे गॅसेस फ्युअल, प्रोड्युसर गॅस आणि वॉटर गॅस कोलपासून ऑप्टेन होत असतो, बरोबर ना? तर हा प्रोड्युसर गॅस कसा तयार होतो माहिती आहे तुम्हाला? तर या प्रोड्युसर गॅस तयार करण्यासाठी काय करतात? जो जळता कोळसा असतो ना एकदम, तर त्या जळत्या कोळशावर ना असा गॅस फिरवतात, माझ्या मते, की वायू फिरवतात असा. आणि मग या गॅसची काय होत असते? निर्मिती होत असते. आणि या गॅसमध्ये काय असतं? नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड वगैरे जास्त प्रमाणात असतो. आणि याचा उपयोग मग असा केला जातो वेगवेगळ्या मला वाटतं लोखंड निर्माण करण्यासाठी किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये याचा यूज केला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी बघूयात आपण, खूपच इंटरेस्टिंग आहे हा पॉईंट. बघा, मिनरल ऑइल म्हणजे काय असतं? खनिज तेल असतं. तर हे खनिज तेल कसं तयार होतं तुम्हाला माहिती आहे का? या समुद्राच्या पोटामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळे हे राहत असतात, मासे वगैरे सगळे राहतात, समुद्री जीव राहत असतात, बरोबर ना? मग हे समुद्री जीव तर पण कधीतरी मरतच असतील ना. मग ते मेल्यावर कुठे जाणार? समुद्रातच खाली तळाशी जाऊन बसणार ना. मग असे समुद्री जीव जेव्हा मरतात, आणि ते काही छोटे छोटे मासे नसतात, खूप मोठे मोठे पण मासे असतात. बघा तुम्ही, वेल मासा किती मोठा असतो, देवमासा म्हणतात त्याला मराठीतून. तर इथे मोठे मोठे मासे जेव्हा मरतात तेव्हा हे समुद्राच्या तळाशी जाऊन बसतात. मग त्यांच्यावर काय जमतं? हळूहळू माती वगैरे येऊन साठत राहते, मातीचे थर जमत जातात. मग अशा पद्धतीने काय होतं? असे खूप जीव मरतात आणि लाखो वर्ष असेच ते मातीचे थर त्यांच्यावर साठतात. आणि पुन्हा मग तीच क्रिया होते की वरून त्यांच्यावर मातीचा दाब पडतो, प्रेशर पडतो आणि आतमध्ये जी हीट असते, बरोबर ना? पृथ्वीच्या पोटामध्ये काय हीट आहे. मग यांचं कॉम्बिनेशन होऊन त्यांच्यापासून काय तयार झालं? तर या ऑर्गॅनिक सबस्टन्सपासून काय झालं? यांचं डिकम्पोजिशन झालं. या ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचं म्हणजे डिकम्पोज होऊन म्हणजे विघटन होतं त्यांचं. मी तुम्हाला डिकम्पोज शिकवलेलं आहे, ते बघा 5th स्टँडर्डच्या चॅप्टरमध्ये, एसएसके दर्शनमध्ये जाऊन बघा तुम्ही. तर या एन्व्हायरमेंटल बॅलन्समध्ये शिकवलेलं आहे. तर त्यांचं डिकम्पोजिशन होऊन त्यापासून काय होतं? मग हे मिनरल ऑइल तयार झालेलं असतं. आणि मग हे मिनरल ऑइल जे कसं काढलं जातं? मग की बघा, तेलाच्या विहिरी असतात, तुम्हाला माहिती आहे का? या खनिज तेल काढण्याच्या विहिरी असतात. आता त्या विहिरीमधून भूगर्भातून म्हणजे एकदम जमिनीत भूगर्भामध्ये जाऊन त्या विहिरी बनवल्या जातात आणि तिथून काय काढलं जातं? हे तेल काढलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, भूगर्भाच्या पोटामध्ये, आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये असे वेगवेगळे लेअरचे खडक असतात. म्हणजे काही चून खडक असतात, म्हणजे त्यांना लाईमस्टोन म्हणतात. काही वाळूचे थर असतात, काही असे म्हणजे बघा, शेलचे थर असतात, काही असे याचे थर असतात, स्टोन स्टँडचे, म्हणजे असे वाळूचेच काही दगड बनलेले असतात आणि त्याचा काही लेअर असतो. मग हे सगळे लेअर असे खोदत खाली जातात. किती? 1000 म्हणजे 1000 3000 मीटर खाली जायचं आहे, बरोबर ना? इतकं खाली जायचं, 1000 3000 मीटर. बघा, म्हणजे एक खाली जायचं आहे, मीटर खाली जायचं आहे. आणि तिथे काय होतं? मग हे सापडतं त्यांना, हे मिनरल ऑइल सापडून जातं. आणि मग हे मिनरल ऑइलमध्ये काय असतं? प्रमुख हे पेट्रोलियम असतं, म्हणजे याच्यामध्ये क्रूड ऑइल सापडलं जातं. म्हणजे जे कच्चं तेल असतं ना, ते यामध्ये सापडलं जातं. आणि हे जे असतं पेट्रोलियम, हे आपण कशासाठी वापरतो मला सांगा बरं?
पेट्रोलियमपासून आपण काय बनवतो, म्हणजे आपण बघा एरोप्लेनमध्ये वगैरे जे पेट्रोल वगैरे वापरतो ते आपण जे पेट्रोल वापरतो ते पेट्रोल, डिझेल हे सगळे काय असतं पेट्रोलियम पदार्थ आहे, बरोबर ना. केरोसिन, नॅफ्था असतो. त्याच्यानंतर जे डांबर बघा आपण रोडवर जे डांबर टाकतो हे सुद्धा कशापासून मिळतं, ह्या पेट्रोलियमपासूनच मिळवलं जातं. या पेट्रोलियमचा एकही पार्ट असा नसतो की जो काय होतो वेस्ट जातो. प्रत्येकाचा एक 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 लेअर प्युरिफाय करून काही पेट्रोल बनतं, मग डिझेल बनतं, मग केरोसिन बनतं, मग पुढच्या लेअरचा नॅफ्था बनतो, मग ते हे असतं बघा त्या गाड्यांमध्ये वगैरे आपण टाकतो ते लुब्रिकेट ऑइल असतात बघा, ते वंगण ब्लॅक कलरचं असतं तर ते बनतं. मग लास्ट लेअर असतो त्याच्यापासून डांबर बनतं. डांबर बनलं का मग ते सुद्धा काय होतं त्याला टार म्हणतात बघा, ते सुद्धा अगदी यूज होतं, वाया असं काहीच जात नाही. तर चला या ठिकाणी बघूयात पूर्ण. चला तर मित्रांनो आता बुकमध्ये जे दिलेलं आहे ते आपण वाचूयात. मिनरल ऑइल इज अ लिक्विड फ्युएल फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस बरीड अंडरग्राउंड. हे जे मिनरल ऑइल असतात ना हे कसे मिळवले गेले लिक्विड फॉर्म, तर जे जमिनीखाली डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स बरीड अंडरग्राउंड, जे जमिनीखाली हे जे गाडले गेले होते ना हे ऑर्गॅनिक फॉर्म, तर त्यांच्या सबस्टन्सेस त्यांच्या डिकम्पोजिशन झालं आणि त्यापासून आपल्याला ते काय केले मिळाले. मिलियन्स ऑफ इयर्स एगो बॉडीज ऑफ डेड सी ऑर्गॅनिझम्स सँक टू द बॉटम ऑफ द सी. लाखो वर्षापूर्वी काय झालं की हे जे समुद्रातले जे डेड झाले होते ना तर ते काय झाले जमिनीच्या समुद्राच्या तळाशी गेले आणि तिथेच राहिले, बरोबर ना. लेयर्स ऑफ सॉइल्स अँड सँड कलेक्टेड ऑन देम. त्यांच्यावर काय जमलं की मातीचा आणि याचा वाळूचे थर जमत गेले, बरोबर ना. ड्यू टू द हाय प्रेशर अँड टेम्परेचर द रिमेन्स ऑफ द डेड ऑर्गॅनिझम वेअर ट्रान्सफर्ड इन टू द मिनरल. आणि खूप प्रेशर आणि टेम्परेचर याच्यामुळे काय झालं अति प्रेशर पडलं त्यांच्यावर, टेम्परेचर पडलं आणि काही वर्षानंतर म्हणजे काही वर्ष लागतात त्याला बरं का, लाखो वर्ष लागतात ह्या क्रियेला. तर ते डेड ऑर्गॅनिझम्स तर ट्रान्सफॉर्म झाले कशामध्ये, मिनरल ऑइलमध्ये. म्हणजे आपण जे ऑइल वापरतो हे कशा आहे कोणते तरी समुद्री जीव वगैरे जेव्हा ते मेले लाखो वर्ष त्यांच्यावर प्रोसेस झाल्या आणि मग ते ट्रान्सफॉर्म झाले मिनरल ऑइलमध्ये. म्हणजे कधीतरी संपणार आहे हे पण लक्षात ठेवा तुम्ही, सतत वापरून ते संपू पण शकतं. द अंडरग्राउंड मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स. हे जे जमिनीच्या अंडरग्राउंडमध्ये जे मिनरल ऑइल आहे ना हे आपण कसं एक्स्ट्रॅक्ट करतो, कसं काढतो, तर त्याच्या विहिरी आहेत, ऑइल विहिरी आहे. मिनरल ऑइल इज फाउंड मेनली इन ऑइल सँड्स. ते मिनरल ऑइल कुठे सापडतं ऑइल सँडमध्ये. कुठे सापडलं जातं तर ते जे आहे ना मी तुम्हाला खनिज तेल हे सँडमध्ये ती लेयर्स असतात बघा वेगवेगळे, मातीचा वाळूचा लेअर असतो, शेलचा लेअर असतो, किंवा जसे वाळूचे स्टोन बनतात ना त्याचा एक लेअर असतो जमिनीखाली, लाईमस्टोन म्हणजे चुनखडीचा पण लेअर असतो. ॲट द डेप्थ ऑफ अबाउट 1000-3000 मीटर. मग हे लेअर काय करायचे फोडत जातात 1000 आणि 3000 मीटरपर्यंत आणि मग तिथं त्यांना काय सापडतं हे ऑइल सापडतं मिनरल ऑइल. मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज अ पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. मिनरल ऑइललाच काय म्हटलं जातं पेट्रोलियम किंवा कच्चं तेल म्हटलं जातं, क्रूड ऑइल म्हटलं जातं बघा. इट इज अ ग्रीनिश ब्राऊन ऑन कलर. हे कच्चं तेल कसं असतं ग्रीनिश कलरचं असतं किंवा ब्राऊन कलरचं असतं. पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड्स मेनली ऑफ द हायड्रोकार्बन टाईप. आणि पेट्रोलियम जे असतं ना हे कंपाऊंड असतं म्हणजे संयुग असतं खूप जास्त एकत्र, म्हणजे एक हायड्रोकार्बन सारख्या अनेक पदार्थांचं काय असतं याच्यामध्ये संयुग असतं म्हणजे मिश्रण असतं, बरोबर ना. इट इज ऑल्सो कंटेन कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. आणि त्याच प्रकारे त्याच्यामध्ये काय काय असतं की नायट्रोजन पण असतो, ऑक्सिजन पण असतो, सल्फर असतं, म्हणजे मिक्सचर असतं अगोदर ते, मग नंतर ते काय केलं जातं क्लीन केलं जातं बघा. पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू द ऑइल वेल्स अँड रिफाईन्ड बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टू द सेपरेट अदर कंपोनंट्स. मग पेट्रोलियम काय केलं जातं हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, काढलं जातं ह्या विहिरींमधून, तेल विहिरींमधून, आणि ते रिफाईन केलं जातं बघा. त्याच्या रिफायनरीज असतात बघा, तुम्हाला माहीत असेल मुंबईला वगैरे त्या रिफायनरीज असतात त्याच्या समुद्राच्या कडेने. मग त्या तिथे काय केलं जातं ह्या रिफाईन केलं जातं, स्वच्छ केलं जातं ते, आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आणखी प्रोसेस असतात त्या रिफायनीच्या, आणि सेपरेट केले जातात त्याच्यामधले कंपाऊंड, सगळे घटक काय केले जातात वेगवेगळे केले जातात, कंपोनंट्स वेगळे केले जातात. ॲव्हिएशन पेट्रोल, मग त्याच्यापासून काय काय बनलं जातं मला सांगा बरं. ॲव्हिएशन पेट्रोल, मग हे जे विमानं वगैरे उडतात त्यांचं पेट्रोल बनवलं जातं. गॅसोलिन बनवलं जातं त्याच्यापासून, म्हणजे डिझेल वगैरे बनलं जातं, पेट्रोल डिझेल. त्याच्यानंतर केरोसिन बनतात, नॅफ्था बनतो, लुब्रिकेटन ऑइल म्हणजे ते वंगण असतं ते बनतं, टार बनतं म्हणजे डांबर बनतं. तर हे सगळं त्याच्यापासून काय केलं जातं प्युरिफाय करत जसं दूध आपण बघा दुधाचं काय बनतं दही बनतो, त्याच्यानंतर त्याच्यापासून तूप बनवतो, बरोबर ना, ताक पण काढतो, तसंच आहे. मग या पेट्रोलियमचं पासून पण काय केलं जातं पेट्रोल काढलं जातं, त्याच्यानंतर गॅस काढला जातो, डिझेल काढलं जातं, केरोसिन म्हणजे रॉकेल वगैरे काढलं जातं, नॅफ्था पण काढला जातो, हे वंगण वगैरे काढलं जातं, डांबर शेवटचा लेअर हा डांबराचा असतो ते काढलं जातं. दे आर यूज्ड ॲज अ फ्युअल फॉर द प्रोडक्शन ऑफ डाईज. आणि ते ॲज अ कशामध्ये इंधन म्हणून कशामध्ये वापरलं जातं डाईज म्हणजे रंगकामामध्ये वापरलं जातं, पेस्टिसाइड्समध्ये वापरलं जातं बघा, जे औषधी जंतुनाशके वगैरे असतात ना त्यामध्ये वापरलं जातं, परफ्युम्समध्ये सुगंधी द्रव्यांमध्ये पण वापरलं जातं, आर्टिफिशियल फायबर्समध्ये पण वापरलं जातं, जे कृत्रिम धागे वगैरे असतात ना त्यामध्ये पण हे काय केलं जातं वापरलं जातं. या ठिकाणी मिनरल ऑइल समजलं असेल अशी आशा करते. चला तर पुढे जाऊयात.
थोडं आपण फास्ट घेऊयात. हा पॉईंट आपला मागे कव्हर झालेला आहे बघा, मी तुम्हाला ऑलरेडी घेतलेला आहे. फॉसिल्स आर प्रिझर्व्ड, मी तुम्हाला फॉसिल सांगितलं होतं बरोबर ना. कोणते इथे या ठिकाणी सांगितलं होतं बघा, बरोबर ना. फॉसिल फ्युअल कोणते असतात? फॉसिल फ्युअल म्हणजे काय असतं तुम्हाला सांगितलं, जीवाश्म, त्याला मराठीतून काय म्हणतात, म्हणजे जीव आणि त्याच्यापासून झालेला अश्म, म्हणजे त्याच्यापासून स्टोन तयार झाला. फॉसिल आर प्रिझर्व्ड रिमेन इन डेड ऑर्गॅनिझम इन अ रॉक, म्हणजे डेड ऑर्गॅनिझम कशामध्ये कन्वर्ट झाले? रॉकमध्ये कन्वर्ट झालेले असतात बरोबर, दगडात. फॉसिल्स आर द सायन्स ऑफ देअर एक्झिस्टन्स लेफ्ट बिहाइंड बाय ऑर्गॅनिझम दॅट गॉट बरीड बिलियन्स ऑफ इयर्स. आणि त्यांनी काय केलेलं आहे, जे जीव मेले त्यांनी त्या ऑर्गॅनिझमनी काय केलं, त्यांच्या म्हणजे मेले म्हणजे गाडले गेले जमिनीखाली बरोबर ना. त्यांनी त्यांच्या काय ठेवलेलं आहे, काही सायन्स ठेवलेलं आहे मागे, म्हणजे काही खुणा ठेवलेल्या आहेत. समटाइम्स इम्प्रेशन्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर सीन ऑन द सरफेस ऑफ कोल अँड स्टोन. मग त्यांच्यापासून कोल तयार झाला, स्टोन तयार झाला बरोबर ना. मग या कोलवर, ह्या स्टोनवर त्यांचे काय काय दिसतात, म्हणजे ठसे वगैरे दिसतात. काहींचे पायाचे दिसत असतील, काहींचे हाताचे दिसत असतील, काहींचे डोळ्याचे दिसत, असे काही ठसे ते गाडले गेले ना, ते ठसे आजही त्या दगडांवर दिसतात. चला तर या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे नॅचरल गॅस. आता नॅचरल गॅस म्हणजे काय? नैसर्गिक वायू. हे सुद्धा असेच तयार झालेले आहेत बरं. मिनरल ऑइलही पण असेच सजीवांपासून निर्माण झालेले आहेत आणि नॅचरल गॅस पण तसेच निर्माण झालेले आहेत बघा. नॅचरल गॅस इज अन इम्पॉर्टंट फॉसिल फ्युअल. हा तर खूपच महत्त्वाचा आहे, कारण आपण रोजच यूज करतो बरोबर ना नॅचरल गॅस इज इम्पॉर्टंट फॉसिल फ्युअल. तर हे खूपच महत्त्वाचं असं माफ करा, जीवाश्म इंधन आहे. फॉसिल म्हणजे जीवाश्म, जीवांपासून तयार झालेलं. इट इज फाउंड असोसिएटेड विथ द पेट्रोलियम इन अंडरग्राउंड ऑइल वेल्स. हे कुठे सापडतं? लगतच सापडतं. असं कशाच्या लगत सापडतं? तर जमिनीच्या पोटामध्येच सापडतं, पण पेट्रोलियमच्या सानिध्यात सापडतं. ऑइल विहिरी ज्या असतात ना त्यांच्या जवळ सापडतं. तर काही ठिकाणी सम प्लेसेस नॅचरल गॅस अलोन, काही ठिकाणी ते एकटे पण सापडू शकतात. द मेन कंपाऊंड्स ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन. हे लक्षात ठेवा, हा क्वेश्चन कायम विचारला जातो एमपीएससी यूपीएससी कुठे, की नॅचरल गॅसमध्ये काय असतो? नॅचरल गॅसमध्ये मिथेन असतो, लक्षात ठेवा मिथेन असतो. व्हाईल इथेन पण असतो, प्रोपेन पण असतो आणि ब्युटेन पण असतो. तर हे लक्षात कसं ठेवायचं या ठिकाणी लक्षात घ्या. मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे हे जे 4 आहे ना, त्याच्यामध्ये बघा सगळ्यामध्ये बघा काय दिसतं तुम्हाला. मिथेनमध्ये CH आहे, प्रोपेनमध्ये पण CH आहे, इथेनमध्ये पण CH आहे आणि ब्युटेनमध्ये पण CH आहे. पण याच्यामध्ये C किती आहे मिथेनमध्ये? काहीच नाही. 1 धरायचा, 1 कन्सिडर करायचा. इथेनमध्ये किती आहे? 2, प्रोपेनमध्ये किती आहे? 3 आणि याच्यामध्ये ब्युटेनमध्ये किती? 4 आणि इकडे किती H किती आहे? याचा H किती आहे? 4. याचा किती आहे इथेनचा? 6, म्हणजे 2 ने वाढलाय. याचा H किती आहे? 8. याच्यामध्ये हायड्रोजनचे किती आहे? 10. म्हणजे याच्यामध्ये कार्बनचा 1 आहे, याच्यात कार्बनचा 2, याच्यात कार्बनचा 3 आणि याच्यात कार्बनचा 4 आहे. म्हणजे लाईनमध्ये लक्षात ठेवले ना MEPB हे जर लक्षात ठेवले ना, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन, म्हणजे मग आपल्या लक्षात तो C किती लिहायचा त्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि हायड्रोजन किती लिहायचे 4 6 8 10 हे लक्षात ठेवायचं. प्रेझेंट इन अ स्मॉल प्रपोर्शन. तर हे अल्प प्रमाणात याच्यामध्ये सापडतात. नॅचरल गॅस इज फॉर्म फ्रॉम द रिमेन ऑफ ऑर्गॅनिझम बरीड डीप अंडरग्राउंड अँड सब्जेक्टेड टू हाय प्रेशर. नॅचरल गॅस सुद्धा हा तसाच तयार झाला की जमिनीखाली हे जे जीव गाडले गेलेत. आता बरोबर ना, इकडे तर काय गेले होते, कोल कसा तयार झाला, ही जंगल गाडली गेली. मिनरल ऑइल कसे तयार झाले, समुद्री जीव गाडले गेले. पण आपल्यासारखे जे बाकीचे जीव होते जे जमिनीवर राहणारे, ते काय झाले, या जमिनीखाली गाडले गेले, बरीड झाले बरोबर, डीप अंडरग्राउंड अँड सब्जेक्टेड टू हाय प्रेशर. त्यांच्यावर पण काय पडला, प्रेशर पडला, खालून काय झालं, जमिनीची हीट होती आणि त्यांच्यापासून काय झालं, हे फ्युअल तयार झालं नॅचरल गॅस. दिस फ्युअल कॅन बी कॅरीड ओव्हर अ लॉंग डिस्टन्सेस बाय मीन्स अ गॅस पाईपलाईन. आणि हे म्हणजे गॅस पाईपनी हे फ्युअल खूप दूरपर्यंत नेऊ शकतो आपण. बट द अब्सेन्स ऑफ नेटवर्क ऑफ पाईपलाईन. पण आपल्याकडे इतक्या पाईपलाईन नाही, खूप दूरवर न्यायला पाईपलाईन नाही. मग तो कसा नेला जातो? इट इज ट्रान्सफॉर्म हाय प्रेशर इट ट्रान्सफॉर्म अंडर हाय प्रेशर इंटू कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. मग तो कॉम्प्रेस्ड करून नेला जातो हाय प्रेशरमध्ये, असा CNG बनवून नेला जातो. मग तो कॉम्प्रेस्ड केला जातो तो आणि मग नेला जातो. आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस हे 2 फॉर्ममध्ये तो इकडून तिकडे वाहून नेला जातो. बघा हे गॅसेस वाहून नेले जातात. दिस मेक्स इट इज पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट द गॅस. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याचे गॅसचं ट्रान्सपोर्टेशन कसं होऊन जातं, इझिली होऊन जातं. या ठिकाणी समजलं आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल की अर्थमध्ये हे जे सगळं तयार झालेलं आहे, हे सगळं ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे जमिनीखाली गाडले जाऊनच तयार झालेलं आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर ते गाडले गेले असतील, हे झाडं म्हणा, हे प्राणी ॲनिमल्स म्हणा, हे समुद्री जीव म्हणा. म्हणजे हे जेवढे गाडले गेले तेवढं आता आपण वापरतो आहोत बरोबर ना. पण हे जेव्हा संपेल त्यावेळेस काय होणार आहे, सगळंच स्टॉप होणार आहे, कारण आपण तर सगळं तेच वापरत आहोत बरोबर ना. म्हणून हे आपण कसं वापरलं पाहिजे, जपून वापरलं पाहिजे आणि याच्यावर काय शोधला पाहिजे, पर्यायी म्हणजे मार्ग पण शोधला पाहिजे ना. हे जर संपलं तर पुढे काय, तर हा पण विचार करायला पाहिजे आपण. तर त्यानुसार आपण
ते जपून वापरायला पाहिजे. आणि हे लक्षात आलं की बघा किती पृथ्वीच्या पोटामध्ये किती हालचाली झाल्या आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा मानवाला जगण्यासाठी किती गोष्टी आधीच तयार करून ठेवल्या होत्या. बघितलं ना. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीएनजी. आता सीएनजीची वैशिष्ट्ये बघा काय काय असतो. सीएनजी मला सांगा, खूप इझी. आता आपण तर नेहमीच बघतो सीएनजी आपल्या अवतीभोवती. कॅचेस फायर इझिली, तो सहज पेट घेतो. नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर कंबस्टन, ज्यावेळेस तो जळतो त्याच्यानंतर त्याचा काही कचरा शिल्लक राहत नाही. आणि कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर फॉर्म इन स्मॉल क्वांटिटीज, कमी प्रमाणात त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतो. बरोबर ना. म्हणजे हा हवेमध्ये त्याचा कार्बन डायऑक्साईड पसरत नाही. अदर पॉल्युशन्स आर नॉट प्रोड्यूस, आणि पेट्रोल डिझेल सारखं पॉल्युशन पण तो पसरवत नाही. म्हणून बघा सीएनजीची आता जास्त सीएनजीकडे जास्त लक्ष द्यायला लागले. आता आपल्या व्हेकल सुद्धा जास्त सीएनजीवर चालवायला लागले, बसेस वगैरे. त्या कारण काय होतं, आपण एन्व्हायरमेंटचं आपल्याला काय करायचं आहे आता, काळजी घ्यायची आहे. कॅन बी ट्रान्सपोर्ट इझिली, आणि इझिली काय होतं, वाहून ट्रान्सपोर्टेशन चालू. कंबस्टन कॅन बी कंट्रोल इझिली, आणि कंबस्टन म्हणजे जर कधी त्याने पेट वगैरे घेतलं तर त्याच्यावर आपण काय शकतो, आरामात सहज त्याच्यावर काय करू शकतो, नियंत्रण कंट्रोल करू शकतो. बरोबर ना. जसं पेट्रोल डिझेलचा जर स्फोट झाला तर किती अवघड आहे ते कंट्रोल करणं, तर सीएनजीचं हे खूप इझी जातं. म्हणजे सगळ्याच बाजूने सीएनजी कसं आहे, चांगला आहे. बघा हा तर खूपच इझी पॉईंट आहे. हा तर आपल्याला रोजच माहित आहे, पण समजून घ्या. एलपीजी गॅस तर आपण वापरत असतो. बघा घरात काय वापरतो आपण, एलपीजी गॅस वापरतो ना. स्वयंपाकासाठीचा गॅस कोणता आहे बघा. पेट्रोलियम गॅस इज ऑप्टेन ड्युरिंग रिफायनिंग अ क्रूड पेट्रोलियम, म्हणजे जे अशुद्ध म्हणजे कच्चं पेट्रोलियम असतं त्याच्यापासून आपण काय मिळत असतो, पेट्रोलियमची गॅसची निर्मिती करतो. बरोबर ना. पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफर्ड इंटू अ लिक्विड बाय सबजेक्टिंग it to a high pressure and reducing its volume to 1/240 of the original. मग हा जो पेट्रोलियम असतो ना, याचं काय केलं जातं, याच्यावर खूप जास्त काय दिला जातो, प्रेशर दिला जातो. काय दिला जातो, प्रेशर दिला जातो. आणि त्याचं जे आहे ना व्हॉल्यूम, ते व्हॉल्यूम किती केलं जातं माहिती आहे तुम्हाला. व्हॉल्यूम म्हणजे त्याचं आकारमान किती केलं जातं, 1/240, म्हणजे 240चा 1 भाग. म्हणजे एखादी गोष्ट 240 असेल तर तिची प्रेशर देऊन देऊन ती किती करायची, 1च करायची. इतकं कमी केलं जातं ते. इट इज स्टोर्ड इन अ थिक वॉल्ड स्टील सिलेंडर सो दॅट द अंडर प्रेशर इट रिमेन्स अ लिक्विड स्टेज. आणि तो कशामध्ये स्टोअर केला जातो बघा, ह्या ज्या आपल्या टाक्या असतात ना, स्टीलच्या टाक्या असतात, सिलेंडर बघा, त्याच्यामध्ये तो भरला जातो. आणि मग तो कोणत्या फॉर्ममध्ये जातो, आतमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये जातो. आणि म्हणजे त्या टाक्यांमध्ये जो गॅस असतो तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. ॲज इट कम्स आउट फ्रॉम द स्टोरेज सिलेंडर इट इज ट्रान्सफॉर्म बॅक इन टू द गॅस. जेव्हा तो त्यातून बाहेर येतो त्यावेळेस तो कोणत्या फॉर्ममध्ये येतो, मग पुन्हा गॅस फॉर्ममध्ये येतो. दिस गॅस कंटेन्स मेनली 2 कंपोनंट. त्या गॅसमध्ये 2 कंपोनंट्स असतात, हे लक्षात ठेवा. प्रोपेन आणि ब्युटेन असतो. प्रोपेन किती असतो, रेशो 30 आणि 70, 30:70 म्हणजे 30 हा प्रोपेन असतो आणि ब्युटेन किती असतो, 70 असतो. इट इज अ ऑर्डलेस गॅस, म्हणजे त्याचा वास येत नाही. बरोबर ना. म्हणजे वास येत नाही म्हणजे वासरहित असतो, वास येत नाही तो. बट स्मॉल अमाऊंट ऑफ केमिकल कॉल्ड इथेनिल मर्कप्टन. आता मला सांगा, त्याचा वास जर आला नाही, घरात जर आपला गॅस एलपीजी गॅस असा चालू राहिला ना, आपल्याला वासच नाही आला, तर तो पेट घेऊ शकतो ना. बरोबर ना. म्हणजे स्फोट होऊ शकतो त्याचा. म्हणून त्याच्यामध्ये काय केलं जातं, तो जर लिकेज, त्याचं लिकेज वगैरे स्टॉप करण्यासाठी किंवा समजण्यासाठी त्याच्यामध्ये इथेनिल मर्कप्टन हे टाकलं जातं. कारण ते इथेनिल मर्कप्टनला स्वतःचा एक वास आहे, मग विच हॅज अ स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर इन ॲडेड टू इट. मग त्याला असं एक वास आहे स्वतःचा, एक खूप असा जास्त स्ट्रॉंग वास आहे, त्यामुळे तो त्याच्यात ऍड केला जातो. त्यामुळे तो गॅस जर कधी लीक झाला तर पहिले या इथेनिल मर्कप्टनचा वास येतो. मग आपल्याला कळतं, अरे गॅस गळतोय, आपल्याला आधीच कळतं. मग आपण गॅसचा स्विच काय करतो, खालून ऑफ करून टाकतो. बरोबर ना. रेग्युलेटर ऑफ करतो. दिस हेल्प्स टू डिटेक्ट एनी लिकेज. त्याच्यामुळे काय होतं, लिकेज होण्यापासून वाचतो. एलपीजी गॅस इमिजिएटली अँड दस अवॉइड एनी ऍक्सिडेंट. त्यामुळे ऍक्सिडेंट होण्यापासून वाचवले जातात. या ठिकाणी वाय इज नॅचरल गॅस अँड इको फ्रेंडली फ्युएल. नैसर्गिक वायू हे पर्यावरण फ्रेंडली कसे आहेत, इको फ्रेंडली कसे आहेत हे सांगायचं आहे. द डिमांड ऑफ फ्युएल्स हॅज इन्क्रीज्ड ग्रेटली ड्यू टू द रॅपिडली ग्रोविंग पॉप्युलेशन बट द रिझर्व्ह ऑफ फॉसिल फ्युएल्स आर लिमिटेड. आता आपण या ठिकाणी बघितलं की फॉसिल फ्युएल खनिज तेल कसं तयार होतं, सगळे जीव मरतात, जमिनीखाली गळले जातात, मग त्यांच्यापासून तयार होतं. त्यासाठी लाखो वर्ष लागतात. पण आपली पॉप्युलेशन कशी होती, रॅपिडली ग्रो होती. बरोबर ना. मग तिच्या काय होतात, डिमांड पण काय होतात, इन्क्रीज होतात, वाढतात. इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू मीट द इन्क्रीज डिमांड. त्याच्यामुळे हे खूप अवघड जात आहे की एवढ्या सगळ्यांच्या काय करणं, डिमांड पूर्ण करणं आणि हे सगळ्यांना हे पुरवणं. बरोबर ना. द लायकलीहुड ऑफ दिस रिझर्व गेटिंग एक्झॉस्टेड. मग त्यामुळे असं होणार आहे एक दिवस की इट इज नोन ॲज एनर्जी क्रायसिस. तर हे सगळं काय होणार आहे, हे सगळं पूर्ण करता करता एक दिवस एनर्जी क्रायसिस होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, ऊर्जा संकट येणार आहे. आपल्याला हे पुरणार नाही का, मग त्या दिवशी आपण काय करायचं असा प्रश्न पडणार आहे. ॲज द रिझर्व्ह ऑफ फॉसिल फ्युएल्स. त्यामुळेच काय करायचं आहे,
याला पर्यायी इंधन म्हणून आपल्याला वापरायचं आहे. हे सगळं करण्यासाठी, इथं सगळं रिझर्व्ह करण्यासाठी, ॲट द रिझर्व्ह हे वाचवण्यासाठी काय करायचं आहे, फॉसिल फ्युएल हे खनिज तेल आहे, मिनरल ऑइल आहेत, हे बरोबर ना, हे जे आपण बघितले हे कोल आहे, दगडी कोळसा आर लिमिटेड, हे सगळं लिमिटेड आहे. अँड द डिमांड इज इन्क्रीजिंग, अल्टरनेटिव्ह फ्युएल्स आर कमिंग इन टू यूज. त्यामुळे काय केलं पाहिजे, अल्टरनेटिव्ह फ्युएल आपण वापरलं पाहिजे, कारण डिमांड तर आता खूप वाढते पॉप्युलेशन वाढल्यामुळे. अल्टरनेटिव्ह फ्युएल पण आपण शोधले पाहिजे आणि ते पण काय केले, वापरले पाहिजे. अल्टरनेटिव्ह फ्युएल म्हणजे कोणते असतील, हायड्रोजन, बायोफ्युएल्स असतात बघा, जैव इंधने म्हणतात त्यांना, मिथेनॉल हे बघा याच्यामध्ये तयार होतं, जे आपले ऊस वगैरे जातो कारखान्यांना वगैरे, बरोबर ना, त्याच्या त्या ऊसाच्या जे उरतं मागे पाचट वगैरे ते बघा, ऊसाचे चोयट्या वगैरे होतात त्याच्यापासून तयार केलं जातं. वूड अल्कोहोल, इथेनॉल, ग्रीन अल्कोहोल, हे काय झाले त्याचे सम ऑफ अल्टरनेटिव्ह फ्युएल झालेत. हे अल्टरनेटिव्ह फ्युएल आहे आणि हे जास्तीत जास्त करण्याचा आता आपला देश काय आहे, मागे आहे, बरोबर ना, प्रयत्न करत आहे. तर चला या ठिकाणी आजचा पार्ट आपला कव्हर झालेला आहे. रिमेनिंग चॅप्टर आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. आशा करते की हा पार्ट आपल्याला समजला असेल. जर या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा, या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या अनमोल कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. चला भेटूयात आपण पुन्हा न्यू पार्टमध्ये आणि नेक्स्ट पार्टमध्ये. तर तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद मित्रांनो. पार्ट 3ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.